उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू जे आहे ते झालेले आपल्यासोबत आमदार सुनील टिंगरे आहेत। आमदार साहेब, खरं तर खूप दुःखद आणि धक्कादायक घटना आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर एक उमदा नेता आणि आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। खरं दादांच्या नेतृत्वात अनेक जण घडले आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं योगदान असलेलं इतका मोठा नेता गेल्यामुळं खूप मोठं नुकसान आपलं झालेलं आहे। खरं तर मी तर माझ्या वतीने माझं तर जवळजवळ आपलं एक वडील गमावल्यासारखं हे आहे। कशा पद्धतीचं एकंदरीत पुढचं कार्यक्रम विधी असणार आहेत आणि काय एकंदरीत याबद्दलची काय माहिती आहे? मी पण आत्ताच आलो आहे, मी आतमध्ये गेल्या आपल्याला कळलं तर सांगतो। खरं तर दादा जिल्हा परिषद प्रचारासाठी आज बारामतीमध्ये येणार होते। आपण पाहिलं की महापालिका असतील, नगरपालिका असतील, खूप जोरात प्रचार केला होता। जेडपीसाठी सुद्धा तयारी केली होती। काय भावना, आठवणी कोणत्या त्यांच्या सांगाल की ज्या तुम्हाला भावल्यात? खरं त्यांचं स्पष्ट वक्तेपणा आणि विकास कामांवरती त्यांचा भर, कुठेही शत्रुत्व न करता विरोधकांना बरोबर घेऊन काम करणं, फक्त महाराष्ट्राचा विकास, पुण्याचा विकास, बारामतीचा विकास अशा विजन असणारा नेता खरं दादा होते। आज दादा गेल्यामुळे निश्चितपणे आज आमच्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख गेला आहे असं म्हणायला हरकत नाही। अडचणीच्या काळात कायम दादा तुमच्या पाठीशी उभे राहिलेले पाहायला मिळाले। काय आठवण? आज तेच आम्ही गमावलं छत्र। आज कुणाला हाक द्यायची हा म्हणजे मनावरती आहे की जे वडीलप्रमाणे मागे असायचे, कुठली अडचण असो, काम असेल तर दादा असायचे, आज आम्हाला ते गमावल्यामुळे निश्चितपणे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। दादांशी शेवटचं आपलं बोलणं किंवा भेट केव्हा झाली होती? काय कालच झाली होती। कालच आपल्या पक्षाचे नेते म्हणजे आम्हाला महापालिकेचा विरोधी पक्ष नेता नेमायचा, त्या दरम्यान दादांची चर्चा झाली होती। आपण पाहतोय आमदार आहेत सुनील टिंगरे आणि भावना त्यांच्या ज्या आहेत त्या दाटून येत आहेत आणि अखेरचा जो कॉल आहे त्यांचा तो काल झाला होता। महापालिकेचा विरोधी पक्ष नेता नेमण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचं देखील आठवणी त्यांनी जागवल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।